तर या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, रूट ऑफ 2x मायनस 1 ला पुट केलं टी, म्हणजे काय होईल 2x मायनस 1 इज इक्वल टू हा होईल टी स्क्वेअर, म्हणजे याच्यातून मी x ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहितो टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइडला जायला 2. ठीक आहे, आता डिफरन्शिएट करावं लागेल. मग डिफरन्शिएट केलं तर काय होईल dx इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय 2 इंटू t इज इक्वल टू t dt. म्हणजे काय आता चेंज होईल पूर्णच, इंटिग्रेशन ऑफ x च्या जागी काय येईल टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 2x मायनस 1 ला काय पुढे बोलतो मी t इंटू, आता dx ची चेंज होईल, dx चेंज होईल t इंटू dt सोबत, टी होईल कॅन्सल, म्हणजे काय भेटेल मला इथं इंटिग्रेशन कुठे होईल चेंज माझं 1 अपॉन 2 किंवा डायरेक्ट इथं करू टी स्क्वेअर प्लस 3 डिवायडेड बाय 2 इंटिग्रेशन dt. 1 upon 2 will common, इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस 3 dt. म्हणजे इथं काय होईल 1 upon 2 इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर dt प्लस 1 upon 2 इंटिग्रेशन ऑफ 3 dt. आता 3 कॉन्स्टंट आहे, नंबर आहे तो येईल आउटसाइडला, आणि इथं काय होईल 1 upon 2. आता टी टू द पॉवर 2 आहे, इंटिग्रेशन मध्ये काय होतं एक पॉवर वाढते आणि त्याच पॉवरनं सॉरी म्हणजे त्याच नंबरनं काय केलं जातं डिवाइड केलं जातं, मग टी टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 3 असेल प्लस 1 अपॉन 2 इंटू 3 इंटू इथे किती होईल टी, डिवाइड केलं तरी चालेल, इज इक्वल्स टू हा होईल आता 1 अपॉन 6 इंटू टी क्यूब प्लस हा होईल 3 अपॉन 2 इंटू टी प्लस सी, सॉरी राहिलं, ओके. मग इथे काय करू आपण आता 1 अपॉन टी घेऊ कॉमन, टी ब्रॅकेट मध्ये काय राहील टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6 प्लस 3 अपॉन 2 प्लस सी. काय केलं टी घेतलं कॉमन, आता टी का कॉमन घेतली मी, कारण टीला काय पुटअप केलं होतं, म्हणजे सॉरी रूट ऑफ 2x मायनस 1 ला मी पुटअप केलं होतं टी न, म्हणजे टी ची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे रूट ऑफ 2x मायनस 1. इथं किती होईल आता 2x मायनस 1 हे अंडर रूटचा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं किती होईल 2x मायनस 1 डिवायडेड बाय 6 प्लस 3 अपॉन 2. याला काय करू आपण रूट ऑफ 2x मायनस 1 ब्रॅकेट मध्ये हा होऊन जाईल 4x मायनस 2 प्लस हा होऊन जाईल 18 अपॉन 12 इज इक्वल्स टू, फक्त याची व्हॅल्यू आपल्याला विचारात घ्यायची, ती व्हॅल्यू असेल 4x प्लस 16 अपॉन 12 इज इक्वल्स टू 4 ने डिवाइड केलं मी 4x x प्लस 4 डिवायडेड बाय